म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे षडगुण ऐश्वर्य संपन्न अशा भगवंताच्या नामाचं चिंतन करूया. आपणाला आताच बोललो, आईवडिलांच्या रूपानं तो देव आमच्याजवळ आहे. आईवडिलांच्या रूपानं तो आमच्या जीवनात साक्षात्कार करतोय. देहदान आम्हाला आईवडिलांच्या कृपेने मिळालं, जीवदान आम्हाला भगवंता तुझ्या कृपेने मिळालं, पण कृपेचं दान संतांच्या सानिध्यातून आम्हाला मिळालं. म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं संत मायबापांनी सांगितल्याप्रमाणे मुखानं नाम आणि हातानं टाळी वाजून भगवंताच्या नामाचं भजन करूया. ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत गुरुबा काका महाराज, अवधूत चिंतन से नमः पार्वती पदे शिव हर हर. श्री राम भक्त हनुमान सब संतन की आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. येरते मायिके दुःखाची जने दे, नाही आधी अंती अवसान. मागे नाही, सध्याही नाही, पुढे नाही. आम्ही मायेमध्ये कुठल्याही प्रकारचं फसता कामा नाही. मायेच एवढा पगडा तयार झाला. कली जेव्हा परीक्षिती राजाच्या पुढे जाऊन उभा राहिला, परीक्षिती राजाला आश्चर्य वाटलं, माझ्या समोर असा कोण आहे? परीक्षिती राजाला तो बोलतो, राजाला सर्व प्रजा समान असते. प्रजेच्या समस्येचं निरसन करणं हे राजावरचं कर्तव्य नव्हे नव्हे, हे जबाबदारीचं काम असतं. तो कोण आहेस? मी कली आहे. तुझी हिंमत कशी झाली? मला जागा दाखवा, मला माझी जागा दाखवा, मला सुद्धा राहण्यासाठी ठिकाण दाखवा. परीक्षिती राजाच्या पुढे प्रश्न निर्माण झाला. आता मात्र इलाज नाही. आपली जबाबदारी आता वाढली खरी, कारण जबाबदारीचं काम जयांगी मोठेपण तया यातना कठीण. जेवढी जबाबदारी माणसावर अधिक येत असते, तेवढं समोरच्या असणाऱ्या समस्येशी त्याला सामना करावा लागतो. लहानातलं लहान म्हणावं लागतं. तू का म्हणे परवे जाण, तू का म्हणे परवे जाण, तू का म्हणे परवे जाण, तू का म्हणे परवे जाण. व्हावी लहान कोणी लहान, व्हावी लहान कोणी लहान, व्हावी लहान कोणी लहान. आय आय व्हावी लहान कोणी लहान, व्हावी लहान कोणी लहान. आई रावता रक्त थोर, आई रावता रक्त थोर. व्हावे लहान कोणी लहान, व्हावे लहान कोणी लहान. आई रावता रक्त थोर, आई रावता रक्त थोर, आई रावता, आई रावता, आई रावता. राजा लहान झाला. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीन और डुबने को अभिमान. मोठेपणा चालत नाही कुठे. जबाबदारी आपल्यावर, जबाबदारी
माऊलीचं कर्तव्य आपल्याला पार पाडावं लागणार आहे. काय इच्छा आपली तथास्तु. मला माझी जागा दाखवा. काही हरकत नाही म्हटले. जिथे मद्यपान केलं जातं ती तुझी जागा. जिथे मद्यपान केलं जातं ती तुझी जागा. कधी म्हटलं बस एवढंच, वाढवून द्या की काहीतरी आणखीन. काही हरकत नाही म्हटले. जिथे जुगार चालतोय ती तुझी जागा. बस एवढंच, आणखीन द्या वाढून. काही हरकत नाहीये. जिथे व्याभिचार चालतोय ती तुझी जागा आहे. त्याचा मोह वाढत चालला, त्याचा लोभ वाढत चालला. शेवटी जे आवडता असणारा, सर्वांना प्रिय असणारा सोन्याचा अलंकार, ते सोनं सुद्धा आमच्याकडे इमानदारीनंच आलेलं असलं पाहिजे. वास्तविक पाहता ती तुझी जागा असेल, लक्षात ठेव. प्रामाणिकपणाने असेल तर तिथे नाही तुझा अधिकार. परंतु दुसऱ्याला त्रास देऊन जर आलेला असेल तर तिथे तुझी जागा आहे. कली मनसोक्त आनंद घेऊ लागला. ज्या जरासंधाचा मुकुट असणारा भीमसेनाने युद्ध करून ताब्यात घेतला होता आणि तोच असणारा मुकुट सोन्याचा जो परिधान केलेला होता परीक्षिती राजानं आपल्या डोक्यावर, आणि तोच असताना परीक्षिती राजा पुढे भविष्यामध्ये जेव्हा जखमी मृगयाचा पाठलाग करत करत निघालेला आहे, त्यावेळेला काही सवंगडी बरोबर आहेत. उन्हाळ्याचे दिवस आहेत, प्रचंड ताण लागलेली, पाणी पिण्यासाठी मिळत नाही. जखमी मृगया याचा पाठलाग करत निघालेले आपापल्या शोधात पाण्याच्या अनेक जण सवंगडी निघून गेले. परीक्षिती राजा मात्र समोर एक पर्णकुटी दिसते आणि पर्णकुटीच्या दिशेने तो वाटचाल करतो. ज्यार्थी पर्णकुटी आहे त्यार्थी इथे एखाद्या महात्म्याचं वास्तव्य असलं पाहिजे. पिण्यासाठी पाणी आपल्याला नक्की मिळणार आहे. आणि त्या असणाऱ्या पर्णकुटीच्या दारात जाऊन असणारा तो परीक्षिती राजा उभा राहिला आणि हाक मारायला सुरुवात करू लागला. परंतु हाक मारलेली असताना सुद्धा कोणी आवाज देत नाही. आत डोकावून पाहिलं तर एक महात्मा बसलेला दिसतो. अरे तुला ऐकू येत नाही काय? मी राजपुत्र आहे, मी राजपुत्र आहे. माझं बोललेला शब्द ऐकू येत नाही का? चलपय जग मस्तकाला गेली. राग आणि वादळ शमल्यानंतरच कळत असतं किती नुकसान झालं. म्हणून वादावादीत माणसानं पडू नये. वादळासारखं वादळ काय नुकसान करतं शांत झाल्यावर कळतं, आणि राग सुद्धा शांत झाल्यानंतरच कळतो. आजकाल एवढे राग येतात लोकांना. हो, मी मोठ्या प्रेमानं बोलत असतो. राग शिका, भूप रागानं गायन करा. राग शिका, मनमत सारंगाच्या द्वारा शिका. राग शिकायचा असेल, पूर्वार्धातले राग, उत्तरार्धातले राग, संगीतातले रत्न, संगीतातले अलंकार आहेत. आमच्या जीवनातलं खऱ्या अर्थानं हे वैभव आहे. ज्यावेळेला माणूस मोठ्या प्रेमानं त्या अनुरागामध्ये गुणगुणायला सुरुवात करत असतो तेव्हा त्याच्या जीवनाला परम शांती मिळत असते. शांती परते नाही सुख, हे अवघेचे दुःख, मनोनी शांती धरा, उतराल पहिले तिला. दुःख आम्हाला नको आहे, सुखच आम्हाला हवं आहे. अपेक्षा असून चालत नाही. शांती परते नाही सुख, येर अवघेचे दुःख, मनोनी शांती धरा, उतराल पहिलं तिला. पण खवळली या काम क्रोधी, अंगी भरती आधी व्याधी. हे काम आणि क्रोध बलाढ्य असणारे
आमचे माऊली मगाशीच बोलून गेले, काम जेव्हा माणसाचा अतृप्त होत असतो तेव्हा त्याचा क्रोध वाढत असतो, आणि काम जेव्हा त्याचा पूर्ण होत असतो त्याचा मोहरूपी लोभ असणारा वाढत जात असतो. गुरुदेवांच्या आशीर्वादाने वास्तविक पाहता क्रोधावर कंट्रोल करता आलं नाही आहे त्या परीक्षिती राजाला, आणि त्या परीक्षिती राजानं मेलेला साप बाणानं उचलला. आणि त्या पर्णकोटीमध्ये साधना करणारे महात्मे सामान्य नाही आहेत, ते शमीक ऋषी आहेत. आणि त्या शमीक ऋषींच्या गळ्यात असणारा अडकवला. ज्या वेळेला काही मुलं तिथे खेळ खेळत होती त्या मुलाने दृश्य पाहिलं, आणि नेमकं शमीक ऋषींचा मुलगा ज्याचं नाव श्रंगी आहे, ज्याला श्रंग ऋषी म्हणतात, अतिशय ज्ञानी आणि विद्वान, एखादा शब्द जर मुखातला गेला तर कधीच वाया जाऊ शकत नाही. अष्टसिद्धी ज्याला प्राप्त झालेल्या आहेत त्यापैकी वाचा सिद्धी ज्याच्या जवळ आहे, एखाद्या व्यक्तीच्या तोंडातून गेलेला शब्द कधीच वाया जाऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीनं सहज जरी कृपा दृष्टीनं आपल्याकडे पाहिलं तर त्याचं कोटी कोटी कल्याण होऊन जात असतं. आणि त्याच वेळेला माझ्या शमीक ऋषींच्या गळ्यात अडकवलेला साप मेलेला, आणि ज्या वेळेला त्या सौंगड्याने पाहिला, आणि ते सौंगडी श्रंग ऋषीचे मित्र होते. आणि त्या श्रंगीला मित्र अगदी हक्कानं बोलत असतो, अरे श्रंगी, तुला काही स्वाभिमान आहे किंवा नाही? अरे कशाचा? अरे ज्यानं जग दाखवलं, लहानाचं मोठं केलं, वडिलासारखं दैवत. पिता म्हणजे साक्षात आकाशाचं रूप आहे, आई म्हणजे साक्षात पृथ्वीचं रूप आहे. अरे तुझ्या वडिलांचा एवढा मोठा अपमान झाला, तुझा काही स्वाभिमान जागा होतो किंवा नाही? अरे घडलंय काय मला सांगा. जो घडलेली हकीकत सांगितली, आणि त्याच वेळेला श्रंग ऋषीची तळपायाच्या मस्तकाला गेली, आणि त्या श्रंगीनं शाप देऊन टाकला, ज्यानं माझ्या वडिलांचा अपमान केला त्याला त्याच्या कर्माचं प्रायश्चित 7 दिवसाच्या आत भोगावं लागेल. आपला विषय महत्त्वाचा काय चाललाय, कलीनं कसा प्रवेश केलाय. जेव्हा तो परीक्षिती राजा रागाच्या मरामध्ये मेलेला साप अडकवतोय, आणि आपल्या असणाऱ्या स्वस्थानाकडे जातो. आपल्या महालात गेल्यानंतर डोक्यावरचा मुकुट खाली काढून ठेवतोय. मुकुट खाली ठेवल्याबरोबर त्याची सद्बुद्धी जागी झाली. अरे वा म्हटले, याच हातानं साधू संतांची पूजा करावी. आलेला व्यक्ती किती जरी वयानं लहान असला, बुद्धीनं कमी असला, सर आपल्या भागात पाहतोय, आपल्या म्हैसगावमध्ये सुद्धा अनेक वेळेला सेवेचा योग आला. पद्यपूजा काय केली जाते, काय आनंद असणारा देवा. आणि मोठ्या प्रेमानं करिता देवार्चन, घरा आले संत जन, देव सारावे परते, संत पूजावे आरते. जरी आपण देवाची पूजा करत असलो, पण आपल्या दारात जर एखादा अतिथी आलेला असेल तर माझं प्रामाणिक मत आहे, नारदाच्या गादीवरून देवाची पूजा थोडा वेळ स्थगित केली तरी चालेल. परंतु जिवंत माणूस आपल्या दारात उभा आहे ना, तो विनमुख आपल्या दारातला कधी जाता कामा नये. लागलीच त्या समोरच्या माणसामध्ये देवत्व पाहत चला. आपल्या हातानं मोठ्या प्रेमानं अनेक साधू संतांचा सन्मान करावा. साधू संतांच्या पायाची धूळ आमच्या अंगाला लागावी, त्यांची पद्यपूजा करावी. परंतु आज मला कुकर्म करण्याची दुष्ट बुद्धी का झाली असेल, अशा महात्म्यांच्या गळ्यात मेलेला साप अडकवण्याची दुर्बुद्धी मला का झालेली असेल, मला दुर्बुद्धीवर कंट्रोल का करता आलेलं नसेल, हे केव्हा त्याची सद्बुद्धी जागी झाली? डोक्यावरचा मुकुट खाली ठेवल्यानंतर. कारण त्या हडप केलेल्या जरासंधानं जसं हडप केलं होतं तसं ते भीमसेनानं सुद्धा त्याच्याशी तब्बल युद्ध करून तो मुकुट असणारा ताब्यात घेतला होता, आणि त्याच्यात कलीनं प्रवेश केला होता. आणि त्या कली जोपर्यंत त्या मुकुटात आहे तोपर्यंत त्याची सद्बुद्धी जागी झाली नव्हती, पण एकदा तो खाली ठेवला की त्याची सद्बुद्धी जागी झाली. इकडे मात्र शमीक ऋषींच्या भेटीसाठी जेव्हा तो श्रंगी जातो आणि वडिलाला घडलेली हकीकत सांगतो, ते वडील मोठ्या प्रेमानं यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अष्टांग योगाच्या द्वारा भाव समाधीमध्ये गेलेले होते. आणि भाव समाधीतून जेव्हा ते आपल्या
स्वस्वरूपाच्या आनंदातून पूर्वच्या अवस्थेमध्ये आले. पूर्व अवस्थेमध्ये आल्यानंतर समोर मुलगा दिसतोय. मुलगा बोलायला सुरुवात करतोय, बाबा तुमच्या गळ्यात मेलेला साप असणारा ज्या परीक्षिती राजाने अडकवला त्याला मी शाप देऊन टाकला. अरे बाळा, तू योग्य काम केलेलं नाही. काय शमीक ऋषींचा अधिकार आहे. बाळा, आपल्या हातानं नाही कोणाचं चांगलं करता आलं तरी चालेल, पण आपल्या हातानं कोणाचं वाईट होता कामा नये. बाळा, त्याला सावध करा. आता तो काहीतरी मार्ग निवडेल. मला खात्री आहे तो नक्की मार्ग निवडेल. आणि जेव्हा थर्ड पर्सन मार्फत ही माहिती जेव्हा परीक्षिती राजाला दिली आणि परीक्षिती राजानं सुद्धा विचार केला, आज खरोखरच मला पश्चाताप झालेला आहे. अनुतापावीन भाव कैसा राहे, अनुभवे पाहे शोधून या, पाहता पाहणे गेले ते शोधून एका जनार्दनी अनुभविले. कारण सुरुवात त्या अभंगाची न जायची ताटा, नित्य खाटा टोप, मंडुकी वटवट तैशेगा, प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचून काय. आणि म्हणून त्याच वेळेला त्याची सद्बुद्धी जागी झाली. आणि आता राजधानीतली ही जबाबदारी जी आपण आतापर्यंत पार पाडत आलो, आता आपल्या मुलावर जबाबदारी टाकली पाहिजे. आणि मुलावर जबाबदारी टाकली आणि ते असणारे जेव्हा बाहेर पडले आणि तेव्हा भटकत चाललेल्या निघालेल्या आता 7 दिवसात त्याच्याशी आपल्याला सामना करायचा आहे. पण पुढे महात्म्यांची नारदांच्या माध्यमातून कशी भेट होते, शुक महाराजांच्या कथेमध्ये जाऊन ते श्रवण भक्ती करण्याचा कसा योग त्यांना येतो. कारण श्रवण भक्ती ही नवविधा भक्तीमध्ये पहिल्या क्रमांकाची भक्ती. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य, सख्य आत्मनिवेदनम. आणि 7 दिवसामध्ये श्रवण भक्तीच्या द्वारा परीक्षिती राजानं आपल्या जीवनाचं कोटी कोटी कल्याण करून घेतलं. आणि म्हणून अविनाश नवे नवे ज्याचा नाश कधी होऊ शकत नाही, अविनाशी क्रिया आमच्या जीवनामध्ये घडण्यासाठी खऱ्या अर्थानं छंद आम्हाला नेहमी चांगल्या गोष्टीचा लागाव. ओ छंद हरीच्या नामाचा, छंद हरीच्या नामाचा.